महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडणार तुम्हाला कल्पना देखील नाही, पण तुम्ही मराठीचा कडवटपणा अंगी बाळगा, पदाधिकाऱ्यांसमोर राज ठाकरेंनी हे सूचक विधान केले। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा, असं देखील राज ठाकरे म्हणाले। मनसे बीएमसी मध्ये 100% सत्तेत येणार असा दावा सुद्धा राज ठाकरे यांनी केलाय। पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचे संकेत दिले आहेत। राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते पहा। महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता? तुम्ही मराठीचा कडवटपणा अंगी बाळगा, ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलणार। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। हेवे दावे संपवा आणि कामाला लागा। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा। मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका। मनसे बीएमसी मध्ये 100% सत्तेत येणार असं राज ठाकरे म्हणाले आहेत। राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। राजसाहेबांचं कौतुक की त्यांनी कधी दुसऱ्याचा कोणाचा पक्ष फोडून, दुसऱ्याचे कोणाचे सैनिक फोडून व त्यांचे कोणाचे आमदार फोडून नेले नाहीत। त्यामुळे राजसाहेबांचं जे आत्ता मत आहे की ज्याच्याबरोबर हाती सत्ता येईलच हे त्यांना विश्वास आहे। आता बघा, एकत्र कुणाबरोबर येतं हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे ना। एकत्र कुणाही बरोबर येऊ शकतात। 20 वर्षानंतर एकत्र भारतीय जनता पक्षाबरोबर येऊ शकतात, शिवसेनेबरोबर म्हणजे आमच्याबरोबर येऊ शकतात, ते इतर पक्षांशी सुद्धा येऊ शकतात। बघूया ना, अजून तर काही कोणी युती आघाडी झालेलं नाही। ही चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही आहे। मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही। मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे। मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल। दरम्यान राज ठाकरे यांनी शेकापच्या मेळाव्याला उपस्थिती लावत ते शेकापच्या मंचावर आले होते। बच्चू कडू आणि राज ठाकरे यांच्यातही भेट होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे दोन ठाकरेंच्या युतीत आणखी काही पक्षांची भर पडणार असल्याची ही चर्चा आहे।